घराचे स्वप्न तुमचे, जबाबदारी आमची। साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी, 6 मजली इमारत, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर। 1 BHK 2 BHK फ्लॅट उपलब्ध। बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील 12 गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र, सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा, 24 तास पाणी, लिफ्ट, ग्रेनाइट किचन ओटा, कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच। संपर्क 9420 73 94 18 आणि 8605 74 10 30। जामसंडे विजयदुर्ग महामार्गावरील आझाद नगर येथील धोकादायक वळणावर शुक्रवारी सायंकाळी 5:30च्या सुमारास शैक्षणिक सहलीसाठी निघालेल्या खाजगी आराम बस व कार यांच्यात समोरासमोर अपघात झाला। या अपघातात कारमधील एक जण जखमी झाला असून त्याच्या डोळ्याला दुखापत झाली आहे। उपलब्ध माहितीनुसार सांगली तासगाव येथील वसंतदादा पाटील ज्युनियर कॉलेजची शैक्षणिक सहल MH10 AW 5454 या क्रमांकाच्या खाजगी आराम बसने सांगलीहून मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी आली होती। किल्ला दर्शनानंतर कुणकेश्वर मार्गे विजयदुर्ग किल्ल्याकडे जात असताना जामसंडे विजयदुर्ग महामार्गावरील आझाद नगर येथील धोकादायक वळणावर देवगडच्या दिशेने येणाऱ्या MH10 BM 7110 I10 क्रमांकाच्या कारची बसला समोरासमोर धडक बसली। धडक बसच्या चालकाच्या बाजूने झाली असून कारच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे। या अपघातात कार चालक युवराज अडसुळे वय 41 राहणे कोल्हापूर यांच्या बाजूला बसलेले सागर भाऊ वटारकर वय 45 राहणे पाचगाव कोल्हापूर यांच्या उजव्या डोळ्याच्या वरच्या बाजूस दुखापत झाली। त्यांना तात्काळ देवगड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डोळ्याच्या वरच्या बाजूला 3 टाके पडले आहेत। कारमध्ये कोल्हापूर येथील एकूण 3 जण होते। व्यवसायाच्या निमित्ताने विजयदुर्ग परिसरातील काम आटोपून देवगडकडे येत होते। दरम्यान सांगली तासगाववरून मालवण कुणकेश्वर व विजयदुर्ग येथे जात असलेल्या शैक्षणिक सहलीच्या खाजगी आराम बसमध्ये ज्युनियर कॉलेजचे 45 विद्यार्थी व 4 शिक्षक होते। या अपघातात काही विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे। अपघाताची माहिती मिळताच देवगड पोलीस स्टेशनचे वाहतूक पोलीस प्रवीण सावंत व प्रसाद आचरेकर घटनास्थळी दाखल झाले। स्थानिक ग्रामस्थ तसेच कट्टा येथील सामाजिक कार्यकर्ते संजय शेडगे यांच्या मदतीने रस्ता वाहतुकीस खुला करण्यात आला। या अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत देवगड पोलीस स्टेशनमध्ये सुरू होती। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।